नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 नोव्हेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:29 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:27 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:35 ते 2:57 आणि यमगंड काळ पहाटे 6:45 ते 8:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येते. काही चांगले लाभ होतील. घरातल्या व्यक्तींची काही इच्छा अपेक्षा आकांक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतात. मात्र इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात गुंतवणुकीच्या संदर्भातले सुद्धा काही चांगले संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट प्रोसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. आज तुमचा मूड तुमचा कॉन्फिडन्स वाखाणण्यासारखा असेल. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. थोडेफार खर्च होतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अगदी उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, त्याचप्रमाणे प्रलंबित काही लाभ मिळणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या बाह्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामंसुद्धा पूर्ण होतील. मात्र थोडासा शारीरिक थकवा जाणवू शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जर तुम्हाला नवीन कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल, आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्हाला काही रिस्क घ्यायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र, तिथे तुमच्या अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी आहे आजच्या दिवशी होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. त्याचमुळे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा आत्मविश्वास दांडगा दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा उत्तम असेल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. या सर्वांनी इझी मनी मिळणं हा प्रकारसुद्धा आजच्या दिवशी दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर केला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, तांतोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.